गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा। व्यवस्थित शांत लाईट मध्ये या, आपण थोडंसं सहकार्य करा या कोपऱ्यातून पावले। आपण सकाळी 7 पासून महाप्रसादाचं कार्य चालू आहे। आषाढी एकादशीच्या निमित्ताने सध्या संपूर्ण पंढरी नगरी विठुनामाच्या गजराने दुमदुमून गेली आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीत दाखल झाले आहेत। ऊन पावसाची तमा न बाळगता आलेल्या या वारकऱ्यांच्या सेवेसाठी राज्यभरातून अनेक हात पुढे येत आहेत। याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने पंढरपुरात चंद्रभागा बस स्थानकाच्या ठिकाणी भाविकांसाठी भव्य शामियाना उभारून महाप्रसाद देण्यात येत आहे। काल दशमी दिवशी जवळपास 1 लाख भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। गेल्या कित्येक दिवसापासून पायी चालत आलेल्या आणि थकलेल्या वारकऱ्यांसाठी हा महाप्रसाद सुरू केल्याने मोठी सोय झाली आहे। या भव्य मंडपात दररोज हजारो वारकऱ्यांना मोफत गरम आणि सात्विक भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे। पिण्याच्या पाण्याची सोय आणि भोजन तयार करण्यासाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेवर शिवसेनेचे सचिव राम रेपाळे, शिवसेना सोलापूर लोकसभा माजी संपर्क प्रमुख महेश साठे, प्रकाश कोतवणे, संदीप शेलार, रोहित पिंपळनेरकर, नगरसेवक रमाकांत मुडवी, विकास पाटील, संतोष बोडके, रुपेश शिंदे, संदीप जगताप, गणेश मुकादम, सुहास मोरे यांच्यासह शेकडो शिवसैनिक भाविकांची सेवा बजावताना दिसून येत आहेत। काल दशमी दिवशी दिंडी पालखी पंढरीत दाखल होताच इथे जवळपास लाखभर भाविकांनी लाभ घेतला। तर आज एकादशी निमित्त सकाळपासून भाविकांना एकादशीचा फराळ वाटप सुरू करण्यात आले आहे। म्हणजे आपण पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलो आहोत। हे पांडुरंगाने आपल्याला काही चिठ्ठी पाठवली नाही किंवा काही नाही, आपण असं लाखोच्या संख्येने बहुसंख्येनं उपस्थित राहिलं आणि त्याबरोबर या मंडळाने अन्नदान उपक्रम राबवलेला आहे।